रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ उडाल्याचं आपल्याला दिसून येतंय। कारण का गेल्या 15 तासांपासून कोकण रेल्वे ही पूर्णतः ठप्प आहे। रेल्वे रुळावरती दरड कोसळल्यामुळे दरड हटवण्याचं काम सुरू आहे। 8 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या तर अनेक एक्सप्रेसचा मार्ग हा बदलण्यात आलाय। दक्षिण भारतात जाणाऱ्या एक्सप्रेस या पुणे मार्गे वळवण्यात आलेल्या आहेत, तर ज्या महत्त्वाच्या एक्सप्रेस कोकणात जातात किंवा कोकणातून मुंबईकडे येतात त्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात। प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी मोठा गोंधळ घातल्याचं सध्या कळतंय। अनेक चाकरमानी हे अडकून पडलेले आहेत। अनेकांचं प्लॅनिंग होतं आज पुन्हा मुंबईच्या दिशेने येऊन आपल्या कामावर रुजू होण्याचं, पण कोकण रेल्वे ठप्प असल्यामुळे या सगळ्या वेळापत्रकाचा खेळखंडोबा झालाय। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरची दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी जसं अमोलने आपल्याला सांगितलं की रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना व्यवस्थितरित्या गायडन्स मिळत नाहीये, सूचना मिळत नाहीयेत। पुढे नेमका काय प्लॅन आहे या संदर्भात काहीही तपशील दिले जात नाहीत आणि त्यामुळे प्रवाशांचा जास्त गोंधळ उडतोय। अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, 15 तास झाले प्रवासी रखडलेले आहेत। काय प्रतिक्रिया आहेत या प्रवाशांच्या आणि कसा फटका बसतो या सगळ्याचा? प्रज्ञा, झालंय असं की साधारणपणे वेगवेगळ्या ट्रेन्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तेजस एक्सप्रेस जर आपण बघायला गेलं तरी तेजस एक्सप्रेस सध्या घडीला रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये आहे। सकाळी कोचुवली एक्सप्रेस होती, ही चिपळूण रेल्वे स्थानकावरती होती आणि प्रॉब्लेम्स असे येतात की रेल्वे नक्की चालू कधी होणार याची ठोस माहिती मिळत नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की कोणतीही अनाउन्समेंट वेळेवरती होत नाहीये आणि त्यामुळे तो एक कुठेतरी संताप जो आहे तो प्रवाशांना दिसून आला। रात्री देखील अनेकांचे हाल झाले। अर्थात त्यांचं म्हणणं असं आहे की जर का रेल्वे प्रशासनानं आम्हाला माहिती दिली असती तर आम्ही पर्यायी मार्ग प्रवासासाठी निवडले असते, पण ती कोणतीही माहिती दिली गेलेली नाहीये। सध्याच्या घडीला सकाळच्या सत्रामध्ये काही एसटी गाड्यांची व्यवस्था रेल्वेकडून केली गेल्याची माहिती मिळते, पण असं असलं तरी माहिती देण्यात होत असलेला विलंब आणि ती अपूर्ण माहिती यामुळे कुठेतरी प्रवाशांमध्ये एक संताप आहे। रेल्वेचे प्रॉब्लेम्स आम्ही समजू शकतो, परिस्थिती समजू शकतो, पण माहिती का उशिरा आणि योग्य वेळेमध्ये योग्य ती माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये आणि तेच होताना दिसत नाही आणि त्याचाच संताप या सगळ्या प्रवाशांमध्ये दिसून येतोय। अमोल, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।